नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10चं प्रकरण 5 संभाव्यता चॅप्टर शिकणार आहोत। आपला प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S काढायचा आहे। तर प्रश्न आपला असा की एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे। तर एक फासा फाशाला किती बाजू असतात? 6 बाजू, म्हणजे तो 6 वेळा पडणार। S इज इक्वल टू 1 2 3 4 5 आणि 6 हे झाले त्याच्या 6 बाजू, म्हणजे 6 वेळा कोणता पण पडू शकतो। नंबर ऑफ S इज इक्वल टू 6। नाणे किती बाजू असतात? 2, चापा आणि काटा। नमुना अवकाश एका नाण्यासाठी एक नाणे। नमुना अवकाश S इज इक्वल टू हेड्स अँड टेल्स, चापा आणि काटा। नंबर ऑफ S मग किती? 2। नंबर ऑफ S इज इक्वल टू, तर नमुना अवकाश एक नाणा आणि एक फासा यासाठी नमुना अवकाश S इज इक्वल टू, आता इथे छापा 6 वेळा पडू शकतो, तर मग छापा हेड्स 1, हेड्स 2, हेड्स 3, हेड्स 4, हेड्स 5 आणि हेड्स 6। तसेच आता काटा पण डायसच्या 6 बाजूसोबत प्रत्येकी एका वेळा पडू शकतो, म्हणजे 6 वेळा पडू शकतो। तर टेल्स 1, टेल्स 2, टेल्स 3, टेल्स 4 and tails 5, tails 6। आता किती झाले? नंबर ऑफ S मोजूया। 1 2 3 4 5 6, तसं 7 8 9 10 11 12। मग नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S इज इक्वल टू 12। अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या सह्याद्री क्लासेस चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।